नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मद गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझ्या अभ्यंतर जाणून या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. जगत वंदनीय जगत तुकोबरायांच्या या अभंगाप्रमाणे तुकोबराय म्हणतात, नको मला ब्रह्मज्ञान, मला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आणि तू देव, हेच प्रेम तुझं माझं आयुष्यभर राहू दे. पिढ्यानपिढ्या ज्या ज्या रूपामध्ये तुकोबराय आल्या, ज्या ज्या अवतारामध्ये देवांबरोबर मी मागं बोलून गेलो की जातो येतो आम्ही देवाच्या सांगाती, देवाबरोबरच येतो आम्ही, देवांबरोबर जातो. या पृथ्वीतलावरती ज्या ज्या वेळेला आलो आहे आपण, नाही का एखादा देव पण काय करतो, एखादा मोठा प्रतिष्ठित माणूस असेल तो काय करतो, आपला जवळचा सवंगडी मित्र, कुठं जायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, कुठल्या गावाला जायचं आहे, देवाला जायचं, तो काय करतो, तर आपला जवळचा मित्र, जवळचा सवंगडी, जवळचा माझा एकदम प्रिय कंठस्थ असणारा, किंवा छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जर एखाद्या मोहिमेवरती निघाले तर तानाजी असेल, बाजीप्रभू असेल, जे मदारी मेहतर असतील किंवा बहिर्जी नाईक असतील, असे मातब्बर सरदार मंडळी घेऊन जायचे की जेणेकरून विश्वास तेवढा पाहिजे. दानपट्टा कोण चालवतं, कुणाचा हात कोण सफाईदार काम करतं, कुणाची बुद्धी कुठं तेज चालते, कोण कुठं बारकाईने लक्ष ठेवतो, कुणाचं काम कसं आहे हे ज्या वेळेला निहाळलं जातं. आणि निहाळून ज्या वेळेला आपण टीमवर्कमध्ये काम करत असतो त्यावेळेला मित्रांनो, जो कोण मित्र चांगला काम करतो, कोण सवंगडी चांगला काम करतो, आणि ज्या मित्रांमधून एकेकाची कला असते, देवाने काय केलं आपल्याला प्रत्येकाला एक एक कलेने कमी ठेवले. मित्रांनो, जे गुण माझ्याकडे ते तुमच्याकडे नाहीत, जे गुण तुमच्याकडे ते माझ्याकडे नाहीत. देवाने जर सर्वांना सर्व गुण संपन्न केलं असतं तर आपण या जीवनामध्ये एकमेकाला कोणी कोणाला विचारलंच नसतं. प्रत्येक जणाला वाटलं असतं मी श्रेष्ठ आहे, मी हुशार आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी करू शकतो. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या वेळेला मोठ्यातलं मोठं काम करायचं असेल ना तर तिथं मोठी हत्यारं लागतात, आणि छोट्यातलं छोटं काम करायचं असेल तर त्यावेळेला छोटी हत्यारं लागतात. जर एकमेकाला जोडायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, तर सुई लागेल, आणि तोडायचं असेल तर काय लागेल, तर मोठी कुऱ्हाड लागेल, हत्यारं मोठी लागतील किंवा मोठे कटर लागतील. त्याप्रमाणे मित्रांनो, एकमेकाला जोडा, एकमेकाच्या बंधनामध्ये राहा, एकमेकाच्या जवळ जावा. आणि हे जग देवाला काय आवडतं हे आवडतं. तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यांना या रे लहान तो सर्वांना घ्या, त्यांना जवळ घ्या, त्यांच्याशी गोड बोला, आणि गोड रूपी जे जीवनामधला आनंद आहे, जे प्रेम आहे ते एकमेकांना वाटा. आणि जी दररोजची जी आपली संकल्पना आहे, ज्यावेळेला तुम्ही एखादं पुण्याचं काम करसाल त्यावेळेला तुम्हाला आनंदाची झोप लागेल. एखाद्याला तुम्ही मदत केली तर तुम्हाला आनंद, तुम्हाला अजून वाटेल की मी अजून 4 कामं केली पाहिजेत. तुम्ही जर एखाद्या गरजवंताला, ज्याला भूक लागली त्याला तुम्ही जेव घातलं तर तो दुवा देईल, आणि जो जेवण करून आला त्याला म्हणले नाही नाही या जेवा तो, आणि मी जेवून आलो आहे, मला नको आहे. पण ज्याला खरंच, ज्याला गरिबीची जाण आहे त्याला गरिबीची किंमत विचारा. ज्याला जो गरिबामधून मोठा झाला आहे, श्रीमंत झाला आहे, त्याला 2 रुपये 1 रुपया 5 रुपयाची किंमत विचारा. जो खरंच गरिबामधून मोठा झाला आहे त्यांना 1-1 रुपयाची किंमत विचारा, 1-1 रुपया कसा जमवला. ज्यावेळेला महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार वेच करी. ज्या ज्या वेळेला 1 रुपया आहे, 1 रुपया कुठून आणला, कसा आणला, आणि त्यामध्ये त्या 1 रुपयामध्ये 4 कुठून आले, 8 कुठून आले, आणि परत 4 कुठून आले, नंतर 1 रुपया तयार झाला. ज्या वेळेला तुम्ही जे असे सर्व प्रेमाचे बंधन एकत्र करसाल, प्रेम ज्यावेळेला जुळून येसाल. मी मागं बोलून गेलो की ज्या वेळेला मधमाशी ज्या वेळेला मोठं मोळ बनवते त्यावेळेला ती प्रत्येक फुलामधून 1-1 कण आणते आणि ती बनवते, पण ती कोणासाठी बनवते, तर ती आपल्यासाठी बनवते. ही माय पण काय करते, प्रेम देते, ही आपल्यासाठी आहे. फक्त त्याचा तुम्हाला काय घेता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. तर तुम्ही त्यामध्ये या, त्यामध्ये एकरूप व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.